सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज परत एकदा तुमच्यासाठी नवीन गोष्ट नवीन विषय घेऊन आले आहे आणि आजचा जो जादुई अंक आहे त्याने तुमच्या कुठल्याही कसल्याही इच्छा पूर्ण होणार आहेत। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आपल्या आयुष्यामध्ये बारीक सारीक गोष्टी तर असतातच, पण मोठ्या मोठ्या इच्छा आपल्या असतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेवढे झगडण्याचे किंवा तिथपर्यंत पोचण्याचे मार्ग हे तयार नसतात आपले। मग ते मार्ग उघडावे, त्या गोष्टीपर्यंत आपण पोचावे, यासाठी आपली इच्छा परमेश्वरापर्यंत पोचवणे खूप गरजेचे असते। पण हे कसे पोचवणार आपण? त्यासाठी अंकशास्त्रामध्ये काही असे नंबर्स दिलेले आहेत की ते नंबर्स तुम्ही काही अशा पद्धती आहेत, त्या पद्धतीने जर वापरले ते नंबर्स, तर तुमची इच्छा ही परमेश्वरापर्यंत, युनिवर्सपर्यंत पोचते आणि त्या पद्धतीने आपले मार्ग मिळायला चालू होतात। बऱ्याच जणांना ही गोष्ट खूप थोतांड वाटते, पण खरंच या गोष्टीचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांना विचारा। ज्यांना अंकशास्त्राविषयी कुतूहल आहे त्यांनी नक्की यूट्यूबवरती माझे व्हिडिओज नक्की पहा, का तर मी बरेच अशा अंकशास्त्राबद्दल व्हिडिओज टाकलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला इतके ज्ञान मिळेल की तुम्ही बारीक सारीक गोष्टींमधून सुद्धा मॅनिफेस्टेशन करू शकाल आणि तुमच्या गोष्टीपर्यंत पोचू शकाल। मग ते पैसे असेल, हेल्थ असेल, वेल्थ असेल, कुठल्याही प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, तर तो अंकशास्त्राद्वारे तुम्हाला तो प्रॉब्लेम नष्ट करून त्याच्यातून पॉझिटिव्हिटी, त्याच्यातून मार्ग मिळतो आणि आपण आपल्या गोष्टीपर्यंत, आपल्या इच्छेपर्यंत नक्की पोचतो। अशा बऱ्याच इच्छा असतात, ज्यांना काहींना पैसे हवे असतात, काहींना घर हवं असतं, काहींना नोकरी हवी असते, काहींना आपला बिझनेस वाढवायचा असतो, काहींना मुलं बाळं हवी असतात, काहींच्या रिलेशन चांगले नसतात, कधी घरच्यांबरोबर कधी बाहेरच्यांबरोबर, असे बरेच प्रॉब्लेम असतात। पण ते सॉल्व करण्यासाठी, त्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला मार्ग मिळत नसतो। मग अंकशास्त्र आणि हे काही जादुई नंबर्स मी देते, ते नंबर्स तुम्हाला त्या तुमच्या गोष्टी मिळवण्यामध्ये मदत करतात। यामध्ये आपल्या लकचा जो भाग असतो तो पण वेगळाच। आपलं लक केव्हा आपल्याला साथ देतं? जेव्हा आपली इष्टदेवता आपल्यासोबत असते। म्हणून मी नेहमी सांगते की श्री स्वामी समर्थ किंवा कुठल्याही तुमच्या इष्टदेवतेचा तुम्ही मंत्र साधना नक्की करा, नक्की त्यांचं नामस्मरण करा, का तर जिथे लक आपल्यासोबत असते, जिथे आपलं भाग्य आपल्याला साथ देतं, तिथे आपल्याला या आपण ज्या रेमेडीज करतो तो साथ द्यायला लागतात, त्या काम करायला लागतात आणि एकदा का काम चालू झाले की मग तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही। तुमची गोष्ट तुमच्यापर्यंत ही नक्की येणार आणि याच विश्वासाने पुढची गोष्ट मी सांगणार आहे, ती म्हणजे आजचा जो जादुई अंक आहे तो विश मॅनिफेस्टेशनसाठी आहे, म्हणजे इच्छापूर्तीसाठी आहे। ते इच्छापूर्ती करण्यासाठी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असेल की इच्छापूर्तीच करायची आहे ना, मग नंबर लिहायची काय गरज? तर प्रत्येक नंबर हा प्रत्येक ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो। जिथे आपण नंबर्स लिहायला लागतो तिथे त्या ग्रहाची एनर्जी आपल्याला कनेक्ट व्हायला लागते। म्हणून नक्की नंबर्सचा, म्हणजे हे जे मी तुम्हाला जादुई अंक सांगते त्याचा वापर करा। नंबर्स हे 4 प्रकारे वापरतो आपण। एक म्हणजे आपण ते आपल्या लेफ्ट हँडवर किंवा डाव्या भागावर शरीराच्या कुठेही लिहितो। दुसरी गोष्ट अशी की आपण चॅन्टिंग करतो, म्हणजे तोच नंबर सतत बोलत राहतो 108 वेळा, तुम्हाला जमेल तेवढा। आणि त्याचप्रमाणे आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी विश मॅनिफेस्टेशनसाठी तमालपत्रावरती तो नंबर लिहून जाळणे, ही गोष्ट खूप कारगर आहे। का तर मी स्वतः अनुभवली आहे की एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे आणि ती तुम्हाला मिळवायची आहे, तर तुम्ही ती तमालपत्रावरती तो नंबर लिहून
ती विश लिहून तुम्ही ते तमालपत्र जाळायचं आहे आणि त्याची जी राख होईल ती तुम्ही युनिवर्समध्ये फुंकून द्यायची, म्हणजे घराच्या बाहेर फुंकून द्यायची आहे. आता तो नंबर मी सांगणार आहे, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका तो नंबर कसा वापरायचा आहे. पहिली गोष्ट अशी की तुमच्या लेफ्ट हँडवरती ग्रीन कलर पेननी तो लिहायचा आहे. आता तो नंबर असा आहे 1176 1176 1176. बघा, लक्षात ठेवा 1176 हा नंबर आहे. मराठीमध्ये 1176 म्हणजेच 1176 हा नंबर तुम्ही लेफ्ट हँडवरती ग्रीन कलर पेननी लिहायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलत बोलत तो नंबर तुम्ही लेफ्ट हँडवर कुठेही लिहा आणि त्यासोबत त्याच्यावर ती विश लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही दालचिनी पावडर ॲट्रॅक्शनसाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे दुसरी पद्धत जी विश मॅनिफेस्टेशनसाठी हा नंबर वापरायची आहे ती म्हणजे तमालपत्रावरती तुम्ही हा नंबर लिहायचा आहे 1176 आणि त्याच्या खाली तुम्हाला पैसे हवे असेल तर पैसे, प्रॉपर्टी हवे असेल, एखादं घर हवं असेल तर घर, तुमची जी काही इच्छा असेल, जॉब हवा असेल तर जॉब, अमुक ठिकाणी मला जायचं आहे, फॉरेन कंट्रीमध्ये जायचं आहे तर तुम्ही तिथं लिहू शकता फॉरेन ट्रिप. अशा प्रकारे तुम्ही तुमची विश तिथे लिहायची आहे आणि ते तमालपत्र तुम्ही तुमच्या पर्समध्ये आठवडाभर ठेवून मग जाळलं तरी चालेल किंवा ज्या दिवशी लिहिताय त्याच दिवशी जाळलं तरी चालेल. तुम्ही आठवड्यातून ही गोष्ट 2दा तरी करायची आहे. असं करायचं की स्पेशल असे दिवस निवडून ठेवा, बुधवार, शनिवार असे, की जेव्हा तुम्ही खूप फ्री असता, तुमचं माइंड एकदम क्लिअर असतं की तुम्हाला तेव्हा वेळ मिळणार आहे आणि तुम्ही ती गोष्ट मॅनिफेस्ट करू शकणार आहे. अशा दिवशी तुम्ही आठवड्यातून 2दा ही गोष्ट करायची आहे आणि जर लेफ्ट हँडवर लिहित असाल तर ती रोज लिहायची आहे. मिनिमम 43 दिवस तरी लिहाच, म्हणजे ती काम व्हायला तुमचं चालू होईल. पुढची गोष्ट अशी की हाच नंबर तुम्ही आणखीन एका प्रकारे वापरू शकता, म्हणजे तुमची विश एका पेपरवरती लिहायची, त्याच्या खाली 1176 असा नंबर लिहायचा आणि ती चिट तुम्ही पाण्याच्या बॉटलला चिकटवून टाकायची आणि ते पाणी दिवसभर तुम्ही ते पाणी पीत राहायचं. याने तुमची विश काही दिवसातच पूर्ण होईल. आता तुम्ही एनर्जी ती ग्रहण करत राहणार आहात की माझी विश कंप्लीट झालेली आहे. कधीही विश बोलताना माझी ही गोष्ट मला मिळालेली आहे अशा प्रकारे तुम्ही बोलायचे आहे. जेवढं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवाल आणि पॉझिटिव्ह थिंकिंगप्रमाणेच जेवढी ती गोष्ट मिळवण्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढी ती लवकर तुम्हाला मिळणार आहे. निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत, शंका येऊ द्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे पुढची एक पद्धत ती म्हणजे चॅन्टिंग. आता तुम्ही तोंडाने म्हणू शकता किंवा एखादं वही पेन घ्या आणि त्या वही पेन घेऊन त्या वहीमध्ये तुम्ही मॅनिफेस्टेशन डायरी तयार करून 1176 हा नंबर तुम्ही सतत चॅन्ट करायचा आहे, म्हणजे लिहायचा आहे. हा नंबर तुम्हाला जितका लिहिता येईल रोज तेवढा लिहा आणि मनामध्ये ती विश ठेवून तो नंबर लिहा. तुमची विश नक्की 101% पूर्ण होणार म्हणजे होणार. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर काही विचारायचं असेल ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजीमध्ये, तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या. त्याचप्रमाणे माझं जे श्री स्वामी भक्ती ॲस्ट्रो हे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. स्वामी भक्तांनी तर नक्की शेअर करा, का तर आपण सर्व आपल्या स्वामींचेच बाळं आहोत
प्रत्येकाने एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करा आणि स्वामींना कधीही विसरू नका, ते आपले मायबाप आहेत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.